आज एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये संजय अंबादास गायकवाड यांची 8 ऑगस्ट रोजी दारू पाजून तेथील गावातील काही 2 लोकांनी त्याला बेदम मारहाण करून मृत्यूस कारणीभूत झाले ते लोक, आणि त्यांची तक्रार 10 तारखेला बाजार सांगवी पोलीस चौकी येथे दाखल केलेली आहे। परंतु त्या तक्रारीचा कुठल्याही प्रकारे विचार न करता तेथील पोलीस अधिकारी उडवाउडीचे उत्तर देत आहेत। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनामध्ये आमचे असे म्हणणे आहे की संजू अंबादास गायकवाड यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी। नसता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही येथे संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन येथे बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तक्रार दाखल संजय अंबादास गायकवाडचा यो मुलगा आहे। या मुलाने तक्रार स्वतः तिथं लेखी स्वरूपात दाखल केलेली आहे। हे मुलं त्या ठिकाणी आमच्या वडिलाच्या मारेकऱ्यांना अटक का केली नाही असं जॉब विचारण्यासाठी गेले होते। पण तेथील काही पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या मुलांना धमक्या दिल्या की तुम्ही तुम्हाला कुठे जायचं, काय करायचं करू शकता, यानंतर तुम्ही इथं आलेत तर तुम्हालाच आम्ही आतमध्ये टाकून देऊ अशा धमक्या या मुलांना दिलेल्या आहे। त्यामुळे आम्ही या मुलांच्या पाठीमागे आमची संस्था उभी आहे। त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। SP ऑफिसला पण आम्ही आज निवेदन पत्र देणार आहे। याच्या पुढे जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात येईल। माझं नाव शेखनाथ त्रिंबक मोरे, एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष। मी विनायक पंडित पवार, एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख। आज आम्ही जिल्हाधिकार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। संस्थेच्या वतीने संजू अंबादास गायकवाड यांचा निर्घृण दारू पाजून निर्घृण खून केलेला आहे आणि त्या मारेकऱ्यांवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही आहे। आणि ती कारवाई करण्यासाठी आम्ही बाजार सांगवी पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु त्या तक्रारीचा कुठल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 27/8/2026 रोजी आमरण उपोषणाचे आयोजन केलेलं आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलेलं आहे। आणि जर हे त्यांनी पण समजा आमचं जर कधी ऐकून घेतलं नाही आणि आमचा न्याय मिळाला नाही तर आम्ही हे उपोषण कायम राहील आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा आम्ही हे उपोषण करू।